नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, चालक आणि लिपिक यासाठी अर्ज भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, काल मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं होतं आणि याबाबतचा व्हिडिओ आपण रात्रीच बनवलेला आहे। हे नोटिफिकेशन कशा प्रकारचं आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तसेच विद्यार्थ्याचे काही प्रश्न आहेत त्याची पण उत्तर आपण या ठिकाणी देऊ। तर मित्रांनो, काल जे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं होतं ते अशा प्रकारचं होतं की ज्या विद्यार्थ्याचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले होते, लक्षात ठेवायचं, ज्या विद्यार्थ्याचे अर्ज अपात्र करण्यात आलेले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना आता एक्झाम देता येणार आहे। ठीक आहे, म्हणजे सर्वच विद्यार्थी जे यादी लागलेली होती अपात्रची ते सर्व आता या ठिकाणी एक्झाम देणार आहे। पण जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मुलाखतीच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही पेमेंट केलेलं आहे हे पडताळलं जाणार आहे आणि जर तुमचं पेमेंट त्या ठिकाणी झालं असेल तरच तुमची सिलेक्शन त्या ठिकाणी केल्या जाणार आहे। यामध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, तुम्हाला एक्झाम पण देता येणार आहे, स्किल टेस्ट पण देता येणार आहे, पण जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट चेक तर केल्या जाईल, पण तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट केलं की नाही केलं हे पण पडताळणी केल्या जाणार आहे। जर तुमचं पेमेंट त्या ठिकाणी सक्सेसफुली दाखवलं तरच तुमची सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, नाहीतर सिलेक्शन त्या ठिकाणी केल्या जाणार नाही। पण तुम्हाला या ठिकाणी एक्झाम वगैरे सर्व देता येणार आहे। यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आपली पात्र यादी पण पाहिलेली नाही, अपात्र यादी पण पाहिलेली नाही। तर तुम्ही जर आपला अर्ज भरला असेल, तुमचा अर्ज सक्सेसफुलीरित्या सबमिट झाला असेल, पेमेंट सक्सेसफुलीरित्या झालेलं असेल, तुमचं नाव पात्र यादी किंवा अपात्र यादीमध्ये सापडून जाईल 100%। पण तुमचं पेमेंट सक्सेसफुली पाहिजे आणि अर्ज सबमिट झाला पाहिजे। बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी पेमेंट केलेलं आहे पण त्यांचा अर्ज सबमिट झालेला नाही। लक्षात ठेवायचं, तुम्ही पेमेंट केलेलं आहे पण अर्ज तुमचा सबमिट झाला नाही तर याचा अर्थ असा की तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे सबमिट झाला नाही, तुमचे पैसे या ठिकाणी वाया गेलेले आहे। ठीक आहे, तुमचा जर अर्ज सबमिट झाला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी एक्झाम द्यायला मिळणार आहे, त्याशिवाय तुम्हाला एक्झाम द्यायला मिळणार नाही आहे। तर बऱ्याचशा लोकांनी ईमेल पण पाठवलेले होते की आम्ही पेमेंट केलेलं आहे, ठीक आहे, पण पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार नाही आहे। फक्त पेमेंट केलं म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक्झाम देता यावी असं होणार नाही मित्रांनो। पेमेंट पण सक्सेसफुली पाहिजे तुमचं आणि अर्ज हा पण पूर्णपणे सबमिट झालेला असेल, प्रिंट काढलेली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी एक्झामची संधी दिल्या जाणार आहे, अन्यथा नाही। तुमचं नाव अपात्र यादीमध्ये का आलेलं होतं? कारण तुम्ही जो SBI रेफरन्स नंबर होता तो आणि ऑनलाईन जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला होता, दोन्ही जे रेफरन्स नंबर आहे हे एकसारखे पाहिजे होते। त्यामध्ये तफात असल्यामुळे थोडंफार म्हणून तुमचं नाव जे ते अपात्र यादीमध्ये आलेलं होतं। तर आता तुम्हाला या ठिकाणी एक्झाम द्यायला मिळणार आहे। तर यासोबत त्यांनी एक महत्त्वाचं अपडेट पण दिलेलं आहे की तुमची जी एक्झाम आहे हे 26 एप्रिललाच होणार आहे। अगोदर आपण नोटिफिकेशन पाहिलेलेच होते, टाइम टेबल पाहिलेलाच होता, पण आता ऑफिशियली वेबसाईटवरती पहिल्यांदाच या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे की 26 एप्रिलला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि 20 एप्रिलपासून तुम्हाला प्रवेशपत्र पण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। हे आनंदाची बातमी सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे आणि सेंटर पण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यात तुम्हाला एक्झाम सेंटर मिळण्याची शक्यता आहे। गोष्टी या ठिकाणी आता क्लिअर झालेल्या आहे। आता तुमची 26 तारखेला एक्झाम होणार आहे आणि 20 एप्रिलपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध केलं जाईल। आता पात्र विद्यार्थी आणि अपात्र विद्यार्थी सर्वच विद्यार्थ्याला या ठिकाणी आपली एक्झाम आता देता येणार आहे। तर तुम्ही यादी पाहिली नसेल तर खाली जी वेबसाईट दिसत आहे या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण यादी डाउनलोड करू शकता। तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।